नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ठाण्यात भव्य शिवसन्मान ज्योतयात्रा उत्साहात काढण्यात आली. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आणि शिवसन्मान ज्योत प्रज्वलित करत या यात्रेची सुरुवात झाली. यानंतर ही ज्योतयात्रा संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात आली. शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि परिसरातून मार्गक्रमण करताना जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं. भगवे ध्वज, ढोलताशांचा गजर आणि शिवरायांच्या प्रतिमांनी सजलेली रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेत उपमहापौर कृष्णा पाटील, सकल मराठा समन्वयक रमेश आंबरे, सचिन पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं शिवप्रेमी नागरिकही सहभागी झाले होते. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत छत्रपतींच्या कार्याला अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणं, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचणं हा या यात्रेचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. विविध ठिकाणी शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा आणि स्वराज्य संकल्पनेवर आधारितही संदेश देण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या शिवसन्मान ज्योत यात्रेमुळे ठाणे शहरात शिवभक्तीचा आणि स्वाभिमानाचा जागर अनुभवायला मिळाला. मोठे भव्य प्रमाणात ही रॅली निघाली, काय सांगाल? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंतीनिमित्त सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तर्फे हे दरवर्षी आयोजन असतं आणि शिवसन्मान ज्योत यात्रा जी शिवनेरीवरून जी ज्योत आलेली आहे ती महाराजांची ठाण्यातील चौकात ती यात्रा फिरत असते आणि त्याचे ठाणेकर भव्य दिव्याने स्वागत करत आहेत. ती सन्मान ज्योत यात्रा आता ही ठाणेकरांकडून निघालेली आहे. आंबरे साहेब, काय सांगाल? मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही दरवर्षी उत्साहात आणि आनंदात साजरी होत आहे. की बघाल की बहुसंख्य शिवप्रेमी लोक सगळे रस्त्यात उतरलेले आहेत आणि नाक्यावरती शिवज्योत आलेली आहे. त्या दर्शनासाठी लोक वाट पाहत आहेत. म्हणून आम्ही ही रॅली ठाणे शहरामध्ये काढतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवजयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सकाळी भव्य पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 8:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून या पदयात्रेला सुरुवात झाली. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. ही पदयात्रा मासुंदा तलाव येथे पोहोचल्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या पदयात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे दांडपट्टा, तलवारबाजी आणि अन्य शिवकालीन युद्धकौशल्यांचं सादरीकरण. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शिवकालीन पोशाखातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांना शिवरायांच्या पराक्रमाची झलक अनुभवायला मिळाली. संपूर्ण पदयात्रा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या उपक्रमामुळे ठाणे शहरात शिवभक्तीचा आणि ऐतिहासिक अभिमानाचा जागर झाला. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तदनंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक,
उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. मालवणी महोत्सवातून केवळ खाद्य संस्कृतीच नव्हे तर कोकणातील कला आणि परंपरेलाही बळ मिळत असून या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोकणची ही समृद्ध संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली पाहिजे असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत आयोजित मालवणी महोत्सवाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल सायंकाळी भेट दिली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, आयोजक नगरसेवक सीताराम राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, गटनेते मुकेश मोकाशी, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, विकास पाटील, माजी सरपंच संतोष राणे आदींसह मान्यवरही उपस्थित होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केलं. कोकणातील पारंपरिक कोकण खाद्य संस्कृती, शेती उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सीताराम राणे करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव घेणं ही कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. खाद्य संस्कृती व कला संस्कृतीसोबतच कोकणातील विविध मसाले, लोणचे, आंबा उत्पादनं, काजू तसंच पारंपरिक पदार्थांची वर्षभराची बेगमी शहरवासियांना अशा महोत्सवातून करता येते. तसंच एक प्रकारे रोजगाराच्या मोठ्या संधी अशा कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मिळतात. कोकणची ओळख असलेली खाद्य संस्कृती, लोककला आणि परंपरा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं अधोरेखित करत कोकणची ही संस्कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहोचली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी सीताराम राणे यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला. आपण देखील कोकणातले आहात, काय नेमक्या भावना आहेत, काय प्रतिक्रिया? कोकण ग्रामविकास मंडळ गेली 27 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो. खरं तर एवढी वर्ष सातत्याने मालवणी महोत्सव साजरा करणारे मला वाटतं सीताराम राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं. कोकणातील खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. खरं तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवामध्ये होतं. त्यामुळे एक चांगला असा उपक्रम की जो त्यांनी 27 वर्षा अगोदर सुरू केला आणि त्यामध्ये त्यांचं सातत्य आहे. म्हणून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमानं विविध प्रवासी सवलती लागू केल्यानं उत्पन्नात घट झाली होती. ही घट भरून काढण्यासाठी मार्गांची पुनर्रचना, तिकीट तपासणी मोहिमा आणि प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणाली याचा वापर वाढवण्यात प्रवाशांना प्रोत्साहित करणं यामुळं घटलेलं उत्पन्न पुन्हा वाढवण्यात यश मिळवलंय. काही महिन्यांपूर्वी दररोजचं उत्पन्न 22 ते 23 लाख रुपयांपर्यंत घसरलं होतं. मात्र प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांमुळे हेच उत्पन्न आता 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या असून त्यापैकी सुमारे 380 बस दररोज शहर आणि शहराबाहेरील विविध मार्गांवर धावतात. दररोज जवळपास 5,960 फेऱ्या होतात आणि सुमारे 2,45,000 प्रवासी या सेवेद्वारे प्रवास करतात. ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या या उपक्रमास गेल्या काही वर्षात आर्थिक ताण जाणवत होता. यामुळे महापालिकेच्या अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागत होतं. विद्यार्थ्यांना 50% सवलत, अपंग व्यक्तींना विशेष सवलत, 15 मार्च 2024 पासून महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करण्यात आली. या निर्णयाचा सामाजिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाला असला तरी उत्पन्नात घट झाली आणि दररोजची कमाई 22 ते 23 लाखांवर आली होती. या पार्श्वभूमीवर उत्पन्न वाढीसाठी TMT प्रशासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते.